नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. वाटलं मला थोडासा मागे एक मी व्हिडिओ टाकला होता का मला एक दिवसाकरता तरी मुख्यमंत्री करा, सारे महाराष्ट्राचे प्रश्न सॉल्व करतो. पण आता माझा दुसरा प्रश्न आहे. आज आपले मंत्री महोदय, कोणतेही मंत्री बोलतात, मीटिंगमध्ये सांगतात की आम्ही असा हे काढला, वारसा हक्कानुसार तुमच्या वडिलाची जमीन मुलाच्या नावानं 500 रुपयाच्या याच्यावर होईल, तुमचे फेरफार फुकट होईल. हे सर्व जी निघून 6 एक वर्ष होऊन आलं, साहेब अजून ऑर्डर आलेच नाही आहे. याच्यासाठी मला एक कल्पना सुचली. साहेब मला तर मुख्यमंत्री करणार नाहीच, मी म्हटलं होतं मुख्यमंत्री करा, तुम्ही काही करत नाही. पण आता माझा तुमच्याकरता पर्याय आहे. मी तुमच्या मंत्रिमंडळात असा एक योग्य माणूस देतो का तुम्ही नवल करा. तुमच्या मंत्रिमंडळासाठी तुम्ही वडली मटक्याचं नाव ऐकलं असेल, सर्वांना ऐकलं, तुम्ही लावलं असेल कदाचित ऐकणेवाले ना. पहिला ओपन येते 9 वाजता, दुसरा क्लोज येते 12 वाजता, 2 आकडे असते इथे. आणि तो आकडा जो ओपन येते ना 9 वाजताचा, एकटा मुंबईहून रतन खत्रीचं नाव ऐकलं मी. रतन खत्री जो मुंबई चालवता, मुंबई मटका म्हणून, तो एकटा मुंबईवरून पुऱ्या भारतभर एकटा माणूस चालवत होता. 9 वाजता पहिली जे ओपन खुलत होती, म्हणजे पहिला आकडा जो खुलत होता, दुसरा आकडा 12ला खुलत होता. पण तो आकडा 9 वाजताचा जो खुलणारा होता, 9 वाजायला 5 मिनटं कमी असताना त्यांचे जे पंटर होते, प्रत्येक गावोगावात 1-2 वरली मटका घेणारे आजही आहे, ते 9 वाजायला 5 मिनटं कमी असताना पण तर आकड्याची नोंद पैसे घेत होते. आणि 9 वाजता जसा पहिला आकडा खुलला, जो खुलते समजा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 खुलल्याबरोबर 9 वाजून 5 मिनिटानं पुऱ्या भारतात पेमेंट होत होतं. पेमेंट, कोणती तकलीफ नाही, कोणता GR नाही, कोणता काहीच नाही. एकटा रतन खत्री मुंबईहून पुऱ्या भारताचं पेमेंट 5 मिनिटाच्या आत करत होता. दुसरा आकडा 12 वाजता रात्री खुलत होता. आणि दोन्ही आकडे ज्याचे आले त्याला 12:30 वाजता पेमेंट भेटत होतं. आता मला सांगा तुम्ही, पुऱ्या भारतात एकटा मुंबईवरून एका 5 मिनिटात सर्व चालते. मंत्रिमंडळाची GR नियम हे इथपर्यंत काय येत नाही हो. एक नवल वाटते. अरे काय म्हणजे कंटाळून गेला तुम्ही. एक बोलता, अधिकारी 2 बोलते. पाण्याचा रस्ता तुम्ही सांगता, तहसीलदार साहेब म्हणते का प्रत्येक गावाला एकच पानन मंजूर आहे, ते कोटा कमी आहे, पान्या जुन्या केल्या, भ्रष्टाचारानं डबडबीत झाल्या आहे, येऊन जाऊन शक्तिपीठ महामार्ग, ह्या महामार्ग तो. अरे ज्याला ज्याची गरज आम्हाला नाही ते आमच्या उरावर तुम्ही लावताच कायले. पैदल चालता येत नाही, काहीच नाही, रस्ते लोकांचे पेंडिंग पडले आहे. हे मध्ये ह्या महाराष्ट्राचा तालच समजून नाही राहिला का काय नेमका ताल आहे. कोतवालाची तक्रार करा, पटवाऱ्याजवळ पटवारी म्हणजे मी तहसीलदाराकडे जा, तहसीलदार म्हणते SDOकडे जा, SDO म्हणजे कलेक्टर साहेबाचे, कलेक्टर साहेब म्हणते वरतं जा, म्हणजे वरतं जाता आम्हाला डायरेक्ट वरतं शिड्यानं वरतंच पाठवून द्यान का तुम्ही. अरे भयानक झाला साहेब. त्याच्यासाठी एकच पर्याय